तर म्हणजे सकाळचे 10 वाजलेले आहेत. आज मळबीचा वातावरण आहे बहुतेक सगळा आणि तयारी करून दिसतंय. आपल्या चाललं आहे मिठगावने म्हणजे राजापूर साईड का मिठगावने म्हणून गाव आपलं मूळ गाव म्हणजे वारीक. तर माझं मूळ गाव आपलं तर तिकडे चालला आपल्या भावाचं लग्न अतुल वारीक म्हणून मेमध्ये लग्न आहे. त्यामुळे त्याची तयारी सुरुवात झाली आहे. कारण तिकडे आपली पत्रिका छापला ना ते त्या कालच मुंबईवरनं येईल आपलं संदेश पुजारी तर त्यांनी पत्रिका दिला ना तिकडे ते आपल्या पत्रिकाचं मान करूचो आपलं देव म्हणजे देवापुढे ठेवून येऊची आहेत. त्यानंतर मग आपल्या इकडे सगळी वाटणी व्हायत म्हणजे इकडे वाटली जातील सगळी गावातना. त्यासाठी चाललं तर तुमका आज आमचं गाव दाखवते. आपलं मिठगावने गाव मूळ गाव आमचं. आजोबा आमचे तिकडचे होते ते तिकडनं भजनी बुवा होते म्हणून ते इकडे गेले आपल्या गिरिये गावामध्ये नंतर आपल्या आणि ते इकडे स्थायिक झाले. तर म्हणूनच बघूया मंडळी तिकडे जाऊया आज. आणि आता निघतं उशीर झालेलो आहे पण आता बाहेर पडता तयारी केलेली आता. तू चल घे मी संदेशाकडनं जाऊन येते. पेट्रोल ठेव बाटली नेऊची नाही ती मशीन कापूसाठी येते. मंडळी निघते आता लगेच ह्या देऊन येते पार्सल कारण मुंबईसाठी पत्रिका देऊची ती रिटर्न ती चुकून इकडे गावी गेली. Few moments later. म्हणजे भावकादेवीच्या इकडे येईल आपल्या खाली कारण आपली वारीक म्हटल्यावर आपली कुलदेवता ही भावकादेवी आहे पडेलची. तर तिकडे पहिलं नारळ ठेवू गेला ती आई गेली आहे पुढे चालता. इकडे आपलं एक पत्रिका आणि नारळ ठेवता आपल्या भावकादेवीच्या इकडे आणि मग इकडनं मग आपण निघणार आहोत मिठगावने साईड का जाऊ म्हणजे राजापूरच्या साईड का जाऊया दर्शन घेऊया आणि पत्रिकेने नारळ ठेवून ठेवूया लगेच. झुंबर बिंबर भारी लावला आहेत. मंडळी नारळी देऊन झालो आता निघता इकडनं डायरेक्ट मावशीच्या इकडे जाऊ. मावशीचे गहू आणते ते लगेच पोच करून डायरेक्ट मिठगावने साईड का जाऊ. तर मंडळी मिठगावण्याच्या इकडे इलेल्या आपल्या अंजनेश्वर मंदिर आहे तर तिकडे आता जाणार आहोत. म्हणजे आपला जानशी गाव तर जानशी गावाच्या पुढे आपण शाळा लागता आहे का त्या शाळेच्या तिकडनं आतमध्ये एक रोड इलेलो हा तो फाटो फुटलेलो तिकडनं आपण खाली इला उतारा आणि इकडे आता अंजनेश्वर मंदिर आहे. ना आहे ना का तिकडे डायरेक्ट भारताकडनं धाव ना अंजनेश्वर इकडची मूर्त्या देवी म्हणजे मिठगावण्याच्या इकडे इलेला आताच आपल्या पहिलाच मंदिर आहे मूर्ता देवी म्हणून तर तिकडे इला आपलं पत्रिकेने नारळ ठेवून घेतो. त्यामुळे आपल्या देवीचं मंदिर आहे आपल्या इकडे तिकडे ते पहिलं नारळ ठेवूया नंतर आपण पुढे जाणार आहोत. म्हणजे मंदिरात इलेल्या आणि आपल्या मूर्ताई देवीच्या इकडे आपण पत्रिक ठेवून घेऊया नारळनी पत्रिक. मंडळी मंदिराचं बाहेरचं आवारा एकदम शांत प्रसन्न वातावरण आहे इकडे आणि थंडगार वातावरण झाडाबिडा आजूबाजू हत भरपूर. हां इथं डाव्या साईड का गेलो रोड तो भराडी देवीच्या इकडे म्हणजे अंजनेश्वर मंदिरच्या इकडे इला होता. इकडे नारळ ठेवून घेता आपली मंदिराची जत्रा कधी असता शिवरात्रीक असता ना. हां शिवरात्रीक मंडळी असता 2-3 दिवस असता. महाशिवरात्रीच्या अगोदर 1-2 दिवस एक दिवस काहीतरी असतं आणि पुढे 1 दिवस धरून 3 दिवस.
तो गेट आहे समोरचं. तिकडे आपला मिडगावचा मोठा मंदिर आपला अंजनेश्वर आहे. उघड गेट. स्कॅनर पण आहे. चल चप्पल आत काढतात. गावया मंडळी आतमध्ये आणि दाखवले तुमचं मंदिर आपलं अंजनेश्वर मंदिर. स्टँड आणू का होता सेल्फीचा. चल तुमका सांगा भारी वाटतं ना. ही म्हणजे पालखी अशी वाटतं आपल्या मंदिराची. देवाची पालखी इकडे काचीमध्ये. रामेश्वर मंदिर आहे कसा. पण आतमध्ये येऊ का. आतमध्ये आहे. हां झालं. आहे ना. पत्रिक ठेव. तर मंडळी अंजनेश्वर मंदिराचे इकडे नारळाने पत्रिक दिलेलं आता. आणि इकडनं आता थोडं आपण आवार बघूया आपलो अंजनेश्वर मंदिराचो. मंडळी मंदिरात जाऊन आणि पत्रिकेने ठेवून दिला आता. आणि इकडनं निघता आपल्या पम्या काकाच्या इकडे उप्पळगर म्हणवत. तर तिकडे जोक चालला तिकडनं आईने मी. आणि त्यानंतर वारीक म्हणवत आपल्या इकडचे. तर त्यांच्या तिकडे जाणार तर व्हिडिओ होईतच. नक्की व्हिडिओत बोलून राहा. तर आता इकडे आई दर्शन घेता आतमध्ये. एक नंबर वाटता. यो बाहेरचो सभा मंडप आहे मंडळी. इकडे मंडळी मोठी जत्रा भरतात. 3 दिवस असतात आपल्या महाशिवरात्रीच्या दिवशी. आपण मागच्या 1-2 वर्षाच्या अगोदर लिहिलेल्या होता. बहुतेक करून गेला जत्रा इकडे. त्यानंतर ना आता अशी लिहिल्या. हे बाहेरचो आवार आहे इकडे. आणि इकडे रंगमंचा पुढे समोर मोठो कार्यक्रम असणारच बहुतेक मोठे होईल. या बाहेरून हा मंदिर आपलं. म्हणजे आपल्या आजोबा इकडे राजाराम वारीक बुवा. तर इकडे खरा मुख्य घर त्यांचा म्हणजे इकडे मूळचे ते. तर इकडे त्यांची भजनाने एकदम मोठे होत होती आपल्या मंदिराची इकडे. कारण जत्राने असा उत्सव तेव्हा तिकडे भजना होत होती त्यांची आजोबांची. आहेत भजनं असते ना ती. लोटांगणचे प्रकार वगैरे नवसाचे असतात ते लोटांगण प्रकार. ती कधी जत्रेत असते. म्हणजे निघूया आता. अरे चप्पल घातलंस मी नाही घातलंय. निघतोय मंडळी इकडनं आता आपल्या उपळकरांच्या इकडे जाणार. मंडळी माड दिसत कसो गेलेलो बाबा. कसो बाबा आहे तो माड. माड बघ कसो गेलो. दरवाजा पण आहे ना आतमध्ये वाट जाऊची आहे. मंडळी आता भराडी देवीच्या इकडे येईल. इकडे जवळ दुसरं मंदिर आपला भराडी देवी मंदिर. तर तिकडे चालला आतमध्ये. दुपारच्या वेळा सगळा बंदच आता कोण नाही बहुतेक. तिकडे पण नारळ देऊन येऊया लगेच. मस्त मंदिर आहे. आपण भराडी मंदिर.
जाऊया मंडळी, वाट बघतो तिकडे, त्यामुळे जास्त वेळ काढत नाही. नारळ देता म्हणून निघतो लगेच. बाहेरचं वातावरण पण भारी वाटतं. भराडी देवी मंदिरच्या इकडचं मंडळी एक नंबर वाटतं. साईडसून पण मंडळी बघूया. नाही उंच दिसणार नाही, तर जाऊया. निघता म्हणजे लगेच आपल्या उपळकरांच्या इकडे जाऊया. एक लावून जाऊया. जेवढा भारी वाटतं लावून इकडे कांचनवाडी थयच असं वाटतं. कांचनवाडीच्या इकडे पाण्यानं गाडी घेतला की 4 व्हीलर. मंडळी पम्या मामाच्या इकडे येईल, प्रमोद उपळकर म्हणून आपल्या मिडगावाण्याच्या इकडे, त्यांच्यात येईल आहे. ओळख करून दे, ओळख करून दे. कोण सांगतो ओळख करून दे म्हणता. आमची मिडगावण्यातलीच पाहुणे, आमच्या आईची भावाची सुनबाई, मामाची उपळकर म्हणजे उपळकरांच्या इकडे गेलेला होता. आपले म्हणजे आपल्या मेडगावच्या इकडे खास असे खास आमचे मामा उपळकर मामा, बुवा प्रमोद मामा. होय राजाराम वारीकचे शिष्य असे. 1 hour later. मंडळी 3:15 वाजलेत. आता इकडे इला उपळकरांची इकडे आपलेच, त्यांच्या खाली आपले पम्यामाच्या इकडे गेला नाही. आता उपळकर दुसरे मोठे भाव त्यांच्यात इला झोपले असते बहुतेक, दुपारचं टायमिंग हा. पाया पडला भराडण्याच्या, तिथून पुढेच गेलो होतो. असते काय चालला आता सगळे कमरे खालसून वाकलंय नाही, डॉक्टरांनी काय नाही त्यात चाललो. नंतर नाही त्या डाव्या साईड का 3 ठेवतात तुम्ही? 3 ठेव. हे बदललेले हे पहिले आता पहिले. ते सोडतात नाही का? सोडित ना ते खाऊचे. ते आहे त्याच म्हणतात. आमच्याकडे इकडे खातो सुका नारळ तिकडे देवाच्या पुढे तिकडे चालता. त्याच्यात काय. मंडळी इकडे पण आपण नारळ आणि पत्रिक ठेवून घेत आहोत देवाच्या समोर आहो. उपळकरांच्या इकडे इलाव खाली खाळा बहुतेक इकडे बाजू घरं नाही आहेत, ते खाली आहेत ह्या साईड का. आपला तर भराडी मंदिर तिच्या तिकडनं तसं रस्तो वर दिलेलो तिकडे आहेत. बाजूक वातावरण एकदम हिरवागार मंडळी मस्तपैकी, आणि एकदम कोकणातला घर बोलतास तसाच हा कौलारू घर मंडळी. आणि मंडळी या घर बघितलास तर आपलं उपळकर म्हणजे आपला आजीचा घर झाला. आजीचा घर म्हणजे आपला माहेर म्हणून. म्हणजे आपल्या उपळकरांच्या इकडनं येईल. आता आपल्या वारीखत त्यांच्या तिकडे चालला, कारण कुळाचा बघूचा, त्यामुळे तिकडे जरा बोलणं करू चालला. कुळाच्या इकडे म्हणजे आपल्या वारिकांचे कुळा, तर ते बघूया कसा काय बोलणं होता काय. हो बसू काय मंडळी इलाव इकडे. ह्या कोणाचं घर? म्हटलं मगाशी होता आजीच्या घरी, म्हणजे आहे ना आजीच आता नाही कडचा. आमचा घर मूळ ह्या इकडे आमचा घर. आता थैसून सुरुवातच झाली वरती जायचं. हे कोण बारकी पप्पा गेले. मंडळी इकडे आजोबांचा घर हा इकडे येतं, म्हणजे इकडच्या साईड काय इकडे. तर आपलं मगाशी आपण गेला होतो तिकडे आजोबांची सासरवाडा ती उपळकर.
ह्या वारी का मंडळी घर आजूबाजूचा परिसर आहे ते आपले शांताराम नाना म्हणजे आजोबांचे भाऊ ते येतातच. सांगते का बनवी आणि टक्कल कोण अगदी सो देऊन येऊया ते नंतर घ्या देऊन येऊया. इकडे मूळ घरी ना मिडगावला दिला हो इकडे आहे. कोण नाही मी काल सकाळी आज मुंबईत गेली. यांची या घरातली तिची आईच वारली ना हां ती मुंबईत गेली. सगळीच गेली. संजीवनी मुंबईत गेली. हो तिची आईच वारली का. ही पण आता होती ती पण तिकडे बाळाकडे गेली शेताकडे. ही खायची वाडी आमची मी तुझं वारीक आहे. वारीक वाडी पप्पूस का पडेल आता. अरे वारीक वाडी म्हणजे सगळे वारीकच आहेत ना. ते सगळे वारीक म्हणजे मिडगावड्यातले आमचे भाऊ भाऊ नाही हे फक्त घर हेच आहे. हा मागितला होता. बिराडा झाली म्हणून वेगवेगळी या बांधली तुमचा ह्याचा शेणूक सांगतो या तुमचा घर आणि त्याच्यात या. आठवणीत राहत. नवीन बांधला नाही ना नवीन केला नाही ना. हो, नाही. परत्यान पिशवी. तर म्हणजे वारीक घर आहे आपला आणि इकडे सगळे आपले कुळबीळ लग्नाची कुळबीळ बसवली जातात. ह्या आपला मेन घर आहे इकडे. तर मंडळी ही आपली सगळी वारीक मंडळी आहे. एकत्र इले सगळी कामं गेली होती. संध्याकाळचे 6 वाजले आहेत आणि कामावरनं आता इले ते आपल्याला भेटली आहेत जाता जाता. होय होय नंतर वळाकला ना आजूबाजूला बाकी काय नाही एवढं प्रॉब्लेम म्हणून एका इल्यावर विचारलं हय कोणा तो जमला आता येत जात राहावा. चालू हाच ना वारीक फॅमिली आमची हा मिडगावाण्यातली सगळी मंडळी आपली घर. पण भरले आता माझा एकच प्रॉब्लेम आहे घेऊन जा. हो लक्षात राहते येण्याचं डायरेक्ट होय. फोटो काढूया मारून दाखव ये राव मी बघितलं राव फोटो काढूया लगेच 2 मिनिटात काढूया. राव तू पण राह या आजी अशी उभी राह काढूया था. तर मंडळी आपण गेला होतो मूळ गावी आपल्या मिडगावाण्याच्या इकडे आणि तिकडे आपल्या देवांच्या इकडे नारळणी ठेवला आणि आपले तिकडच्या वारीक फॅमिली भेटला आणि तिकडे पत्रिका वाटप केला आणि तिकडनं निघाला होता. तर मंडळी ही व्हिडिओ आता इकडेच थांबूया. लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मंडळी आता धन्यवाद.